केंद्रात सत्तेत असणाऱ्या भाजप सरकार विरोधात देशभरातले अनेक पक्ष इंडिया आघाडीच्या रूपाने एकत्र आलेत। पंतप्रधान मोदींचा पराभव करण्यासाठी, भाजपला रोखण्यासाठी इंडिया आघाडी प्रयत्नशील आहे। आता महाराष्ट्रातल्या दोन बड्या राजकीय बंडांनंतर राज्यातली समीकरणंही पूर्णपणे बदलली आहेत आणि अशाच परिस्थितीत जर महाराष्ट्रात भाजपला किंवा महायुतीचा पराभव करायचा असेल तर प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीला सोबत घेणं महाविकास आघाडीसाठी, इंडिया आघाडीसाठी गरजेचं आहे। सध्याच्या राजकीय समीकरणात प्रकाश आंबेडकरांचं महत्त्व महायुती आणि महाविकास आघाडी दोघंही जाणून आहेत। मग अशा परिस्थितीत प्रकाश आंबेडकरांच्या वंचितला महाविकास आघाडीपासून कोण वंचित ठेवतंय असा प्रश्न उपस्थित होतोय। वंचित आणि महाविकास आघाडीची एकत्र येण्याची बोलणी पुढे का जात नाहीयेत? शरद पवारही वंचित सोबत जाण्यासाठी सकारात्मक असतील तर मग पाणी कुठं मुरतंय की जे 2019 मध्ये झालं तेच पुन्हा होणार? जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत। लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना एबीपी सी वोटर्सचे सर्वे समोर आले। यानुसार बंडानंतर काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची महाविकास आघाडीच भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या महायुतीवर भारी पडू शकते। कारण सर्वेतून जी आकडेवारी समोर आली त्यानुसार लोकसभेच्या 48 जागांपैकी महाविकास आघाडीला 26 ते 28 जागा मिळू शकतात। आता महाविकास आघाडीच्या मतांची टक्केवारी पाहिली तर ती 41%, तर दुसरीकडे महायुतीला 19 ते 21 जागांवर विजय मिळू शकतो आणि महायुतीच्या मतांची टक्केवारी आहे 37%। आता महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला जास्त जागा मिळत असल्या तरी फरक हा केवळ 4% मतांचा आहे। पण महाविकास आघाडीला कोणत्याही परिस्थितीत भाजपचा पराभव करायचा असेल तर त्यांना प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणं अत्यंत गरजेचं आहे। कारण सर्वेनुसार वंचितला 4% मतं मिळू शकतात। आता ही 4% मतं लोकसभेत गेम चेंजर ठरणार आहेत। कारण 2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी विरुद्ध भाजप शिवसेनेची युती असं चित्र होतं। त्यावेळी वंचितनं जागा लढवल्या होत्या 47, पण जिंकली मात्र एकही नव्हती। खुद्द प्रकाश आंबेडकर सोलापूर, अकोले दोन्हीकडून पडले होते। त्यावेळी वंचित आणि एमआयएमची आघाडी होती। या आघाडीला 40 लाखांहून जास्त मतं मिळाली होती, म्हणजे 6.92% मतं मिळाली होती। सांगली, सोलापूर, परभणी, गडचिरोली, चिमूर, बुलढाणा, हातकणंगले या लोकसभेच्या 7 जागांवर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आघाडीचे विशेषतः काँग्रेसचे मतं खाऊन गेले आणि याचा अप्रत्यक्ष फायदा हा भाजपला झाला होता। यावेळीही प्रकाश आंबेडकर स्वबळावर मैदानात उतरले तर बहुसंख्य मतं ती काँग्रेसची खाणार। असं झालं तर यावेळीही 8 ते 10 जागा महाविकास आघाडी गमावू शकतं आणि याचा अप्रत्यक्ष फायदा 2019 प्रमाणेच भाजपला होऊ शकतो। आता शिवसेना ही फुटली आहे। अजित पवारही राष्ट्रवादीत बंड करून भाजप सोबत सत्तेत सामील झालेत। त्यामुळे सध्या जो येईल तो पक्ष जवळ करणं महाविकास आघाडीसाठी गरजेचं आहे। आता एका कार्यक्रमात आंबेडकरांनी लोकसभेच्या 48 जागा लढवणार असल्याची घोषणा केली। त्यामुळे आंबेडकर इंडिया आघाडीत येणार की नाही यावर उलटसुलट चर्चा रंगल्या। मग आंबेडकरांना महाविकास आघाडीत सोबत न घेण्यामागे शरद पवारांची भूमिका आहे का असा प्रश्नही उपस्थित होणं स्वाभाविक होतं। पण प्रकाश आंबेडकरांना इंडियात घेण्याची सूचना मी स्वतः खरगेंकडे केली असल्याचं शरद पवार म्हणाले। उद्धव ठाकरे यांनीही प्रकाश आंबेडकर यांच्याशी संवाद साधला। एकत्रित काम करण्याची भूमिका सर्वांनी घेतली आहे, त्याचं स्वागत करतो, ती तयारी सुरू आहे असं शरद पवारांनी सांगितलं। मग प्रकाश आंबेडकरांना काँग्रेसचा विरोध आहे का? तर पृथ्वीराज चव्हाणांनी प्रकाश आंबेडकरांच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते। आंबेडकरांबाबतचा काँग्रेसचा आतापर्यंतचा अनुभव चांगला नाही। आंबेडकरांनी निवडणुकीच्या वेळी घेतलेला अंतिम निर्णय हा भाजपसाठी उपयुक्त ठरतो। त्यामुळे इंडिया आघाडीत सामील होण्यासाठी आंबेडकरांना प्रथम त्यांची विश्वासार्हता सिद्ध करावी लागेल असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले। पृथ्वीराज चव्हाणप्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्याही अनेक नेत्यांना वाटतं की प्रकाश आंबेडकर आघाडीत येतील आणि जागा वाटपाच्या मुद्द्यावरून पुन्हा वंचित सोबतची आघाडी फिसकटेल। मतांच्या आकडेवारीनुसार वंचितला महाविकास आघाडीत 4 ते 6 जागा मिळू शकतात, पण आंबेडकर जास्त जागांसाठी अडून राहिले तर ही आघाडी पुन्हा एकदा फिसकटू शकते। अशोक चव्हाण म्हणतात की वंचित सोबत आघाडी झाली पाहिजे, कारण वंचितच्या उमेदवारामुळे त्यांचा पराभव झाला होता। तर काँग्रेसमधलेच काही लोक प्रकाश आंबेडकरांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करतात। तर काँग्रेसच्या 138व्या स्थापना दिनानिमित्त 28 डिसेंबर रोजी नागपुरात काँग्रेसचा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे। या निमित्तानं काँग्रेस नागपुरातून लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकणार आहे आणि यानंतर 29 तारखेला होणाऱ्या बैठकीत काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याबाबत निर्णय घेऊ शकतं। आता महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचं ध्येय हे एक असेल तर दोघांनाही 2 पावलं मागे घेऊन एकत्र येणं गरजेचं आहे। पण खरंच प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडी सोबत जाणार का?
काँग्रेसमुळे वंचित महाविकास आघाडीतून वंचित राहतंय का? आंबेडकर आघाडीत सामील झाले तर भाजपला याचा फटका बसेल का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.